हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आशा करतो की तुमची पोलीस भरतीची तयारी एकदम जोरात चालू असेल, एकदम व्यवस्थित चालू असेल आणि आपल्या प्रश्नांना सुरुवात करतो। प्रश्न पहिला, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर। कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न दुसरा, भारतातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 लखनौ, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 बेंगळुरू आणि पर्याय क्रमांक 4 हैदराबाद। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही पुण्यातील खडकवासला या ठिकाणी आहे। प्रश्न तिसरा, भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? पर्याय क्रमांक 1 5.30 तास, पर्याय क्रमांक 2 5.60 तास, पर्याय क्रमांक 3 5.25 तास आणि पर्याय क्रमांक 4 5.50 तास। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5.50 तास म्हणजेच 5.5 तास। प्रश्न चौथा, भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण कोणते? पर्याय क्रमांक 1 हिराकूड धरण, पर्याय क्रमांक 2 भाकरा नानगल प्रकल्प, पर्याय क्रमांक 3 पेंच धरण आणि पर्याय क्रमांक 4 टिहरी धरण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिराकूड धरण। हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांबीचे धरण आहे आणि ते ओडिशा या राज्यात आहे। आणि टिहरी धरण पर्याय क्रमांक 4 हे भारतातील सर्वाधिक उंचीचे धरण असून ते उत्तराखंड या राज्यात आहे। प्रश्न पाचवा, आलापल्ली येथील घनदाट जंगल खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 बांबू, पर्याय क्रमांक 2 कोळसा, पर्याय क्रमांक 3 सागवान आणि पर्याय क्रमांक 4 बॉक्साईट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सागवान। गडचिरोलीमधील आलापल्ली येथील घनदाट जंगल सागवानासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न सहावा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक। महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे। प्रश्न सातवा, महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो? पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 15, पर्याय क्रमांक 3 16 आणि पर्याय क्रमांक 4 6। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12। महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो आणि भारतामध्ये एकूण 4 ठिकाणी म्हणजेच हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिक या ठिकाणी भरतो। प्रश्न आठवा, मिहान औद्योगिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 ठाणे, पर्याय क्रमांक 3 नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर। हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा पोलीस भरतीसाठी विचारला जातो, लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न नववा, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 भंडारा, पर्याय क्रमांक 2 परभणी, पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 बुलढाणा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुलढाणा। लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि ते उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे। प्रश्न 10वा, माळशेज घाट कोणत्या 2 शहरांदरम्यान आहे? पर्याय क्रमांक 1 नगर कल्याण, पर्याय क्रमांक 2 पुणे नाशिक, पर्याय क्रमांक 3 पुणे सातारा आणि पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर रत्नागिरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नगर कल्याण। नगर कल्याण या 2 शहरांदरम्यान
माळशेज हा घाट आहे. तर पुणे सातारा या 2 शहरांदरम्यान खंबाटकी घाट आणि कोल्हापूर रत्नागिरी या 2 शहरांदरम्यान आंबा हा घाट आहे. आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की पुणे नाशिक या 2 शहरांदरम्यान कोणता घाट आहे. प्रश्न 11वा. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? पर्याय क्रमांक 1 चिखलदरा, पर्याय क्रमांक 2 करखंडा, पर्याय क्रमांक 3 तुमसर आणि पर्याय क्रमांक 4 कोंढाली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिखलदरा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भातील अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 12वा. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 सातारा, पर्याय क्रमांक 3 रायगड आणि पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आंबोली आहे. प्रश्न 13वा. भारतातील पहिली रेल्वे या 2 शहरांदरम्यान 1853 साली धावली. पर्याय क्रमांक 1 मुंबई ठाणे, पर्याय क्रमांक 2 पुणे मुंबई, पर्याय क्रमांक 3 नाशिक पुणे आणि पर्याय क्रमांक 4 अकोला सातारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई ठाणे. भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 या रोजी लॉर्ड डलहौसीच्या काळात मुंबई ठाणे या 2 शहरांदरम्यान धावली. प्रश्न 14वा. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय क्रमांक 1 26, पर्याय क्रमांक 2 36, पर्याय क्रमांक 3 30 आणि पर्याय क्रमांक 4 40. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 36. सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी त्यावेळी फक्त महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. प्रश्न 15वा. भामरागड येथील संगमामध्ये डॅश डॅश या नदीचा समावेश होत नाही. पर्याय क्रमांक 1 प्राणहिता, पर्याय क्रमांक 2 पामुल गौतमी, पर्याय क्रमांक 3 इंद्रावती आणि पर्याय क्रमांक 4 पर्लकोटा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्राणहिता. भामरागड येथील संगमामध्ये प्राणहिता या नदीचा समावेश होत नाही. तर त्या ठिकाणी त्रिवेणी संगम असून पामुल गौतमी, इंद्रावती आणि पर्लकोटा या 3 नद्यांचा संगम आहे. प्रश्न 16वा. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय क्रमांक 1 कराड, पर्याय क्रमांक 2 जयकुची वाडी, पर्याय क्रमांक 3 सातारा आणि पर्याय क्रमांक 4 महाबळेश्वर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाबळेश्वर. आणि महाबळेश्वर हे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 17वा. महाराष्ट्रात गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय क्रमांक 1 पैठण, पर्याय क्रमांक 2 कपिलाधार, पर्याय क्रमांक 3 सिरोंचा आणि पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 त्र्यंबकेश्वर. आणि त्र्यंबकेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न 18वा. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 गोदावरी, पर्याय क्रमांक 2 कृष्णा, पर्याय क्रमांक 3 तापी आणि पर्याय क्रमांक 4 भीमा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तापी. तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे आणि ती अरबी समुद्रास मिळते आणि पूर्व वाहिनी या नद्या तिच्या मुख्य नदीस किंवा बंगालच्या उपसागरास मिळतात. प्रश्न 19वा. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6. महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्याचे आपण इथं ट्रेकसुद्धा दिलेली आहे. पु ना को आ औ ना. पु म्हणजेच पुणे, ना म्हणजेच नाशिक, को म्हणजेच कोकण, आ म्हणजेच अमरावती, औ म्हणजेच औरंगाबाद आणि ना म्हणजेच नागपूर. प्रश्न 20वा. महाराष्ट्राला एकूण किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? पर्याय क्रमांक 1 720 किमी, पर्याय क्रमांक 2 800 किमी, पर्याय क्रमांक 3 746 किमी आणि पर्याय क्रमांक 4 820 किमी.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 720 किमी. आणि महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्यापैकी सर्वात जास्त समुद्रकिनारा हा रत्नागिरी जिल्ह्याला 137 किमीचा लाभलेला आहे. प्रश्न 21वा. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, त्यात कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 गोवा आणि पर्याय क्रमांक 4 छत्तीसगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. आणि महाराष्ट्राला गुजरात, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या 6 राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. प्रश्न 22वा. पोंगल हा सण कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 गोवा, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू. पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात प्रसिद्ध आहे. गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये दशहरा हा सण प्रसिद्ध आहे. प्रश्न 23वा. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 बुध, पर्याय क्रमांक 2 शुक्र, पर्याय क्रमांक 3 शनी आणि पर्याय क्रमांक 4 मंगळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्र. शुक्र हा ग्रह पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे. काही जणांना मंगळ वाटेल, परंतु याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शुक्र हा ग्रह आहे. प्रश्न 24वा. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? पर्याय क्रमांक 1 22 मार्च, पर्याय क्रमांक 2 21 जून, पर्याय क्रमांक 3 22 सप्टेंबर आणि पर्याय क्रमांक 4 23 जून. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 जून. 21 जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे. प्रश्न 25वा. शीखांचे पवित्र स्थळ म्हणून ओळखले जाणारे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 पटियाला, पर्याय क्रमांक 2 भटिंडा, पर्याय क्रमांक 3 अमृतसर आणि पर्याय क्रमांक 4 चंदीगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमृतसर. शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे अमृतसर या शहरात आहे. प्रश्न 26वा. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 केरळ, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. मोहिनीअट्टम हा केरळ या राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम हा तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे आणि लावणी हा महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. प्रश्न 27वा. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आगरताळा, पर्याय क्रमांक 2 गंगटोक, पर्याय क्रमांक 3 कोहिमा आणि पर्याय क्रमांक 4 दिसपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोहिमा. त्रिपुरा या राज्याची राजधानी आगरताळा, सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक आणि आसाम या राज्याची राजधानी दिसपूर ही आहे. मित्रांनो, ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधान्या पाठ करून ठेवा, कारण त्यावर दरवर्षी कुठल्या ना कुठल्या पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलाच जातो. प्रश्न 28वा. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 लक्षद्वीप, पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट, पर्याय क्रमांक 3 अंदमान निकोबार आणि पर्याय क्रमांक 4 साखलिन बेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट. आणि बॅरन बेट हे ठिकाण निकोबार बेट समूहामध्ये आहे. प्रश्न 29वा. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? पर्याय क्रमांक 1 180 अंश पूर्व रेखावृत्त, पर्याय क्रमांक 2 90 अंश रेखावृत्त, पर्याय क्रमांक 3 180 अंश रेखावृत्त आणि पर्याय क्रमांक 4 0 अंश रेखावृत्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 180 अंश पूर्व रेखावृत्त. प्रश्न 30वा. खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही? पर्याय क्रमांक 1 नेपाळ,
पर्याय क्रमांक 2 भूतान, पर्याय क्रमांक 3 जपान आणि पर्याय क्रमांक 4 अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. जपान हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. प्रश्न 31वा. पृथ्वीवरील म्हणजेच जगातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय क्रमांक 1 नाईल, पर्याय क्रमांक 2 ॲमेझॉन, पर्याय क्रमांक 3 मिसिसिपी आणि पर्याय क्रमांक 4 सिंधू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाईल. नाईल ही नदी पृथ्वीवरील सर्वात लांब नदी आहे आणि ती आफ्रिका खंडातून वाहते. प्रश्न 32वा. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारात बदल डॅश डॅशमुळे होतो. पर्याय क्रमांक 1 180 अंश, पर्याय क्रमांक 2 90 अंश, पर्याय क्रमांक 3 0 अंश आणि पर्याय क्रमांक 4 60 अंश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 180 अंश. प्रश्न 33वा. ड्युरँड ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणत्या दोन देशांमधील सरहद्द ठरवते? पर्याय क्रमांक 1 भारत चीन, पर्याय क्रमांक 2 पाकिस्तान अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 भारत अफगाणिस्तान आणि पर्याय क्रमांक 4 चीन पाकिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत अफगाणिस्तान. प्रश्न 34वा. मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणत्या दोन देशांमधील सरहद्द ठरवते? पर्याय क्रमांक 1 भारत चीन, पर्याय क्रमांक 2 भारत अफगाणिस्तान, पर्याय क्रमांक 3 भारत पाकिस्तान आणि पर्याय क्रमांक 4 चीन अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत चीन. मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा भारत चीन या देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा दर्शवते. प्रश्न 35वा. रॅडक्लिफ ही आंतरराष्ट्रीय लाईन डॅश डॅश या दोन देशांमधील सरहद्द ठरवते. पर्याय क्रमांक 1 भारत पाकिस्तान, पर्याय क्रमांक 2 भारत चीन, पर्याय क्रमांक 3 भारत बांगलादेश आणि पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान चीन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत पाकिस्तान. मित्रांनो, आपण या ठिकाणी 3 आंतरराष्ट्रीय सीमारेषा दर्शवलेल्या आहेत आणि त्या तिन्ही कोणत्या देशांची सीमा दर्शवतात हे पाठ करून ठेवायचं आहे, कारण दरवर्षी यावर प्रश्न विचारलाच जातो. प्रश्न 36वा. वीरभोग्या वसुंधरा हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या पथकाचे आहे? पर्याय क्रमांक 1 SPU, पर्याय क्रमांक 2 फोर्स 1, पर्याय क्रमांक 3 QRT आणि पर्याय क्रमांक 4 C60. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 C60. आणि मित्रांनो, C60 हे नक्षलवादाविरोधी लढलं जाणारं महाराष्ट्राचं गडचिरोलीतील नक्षलवाद विरोधी पथक आहे. प्रश्न 37वा. CID म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र सुरक्षा प्रबोधिनी, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र गोपनीय प्रबोधिनी आणि पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र शिक्षण प्रबोधिनी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी. प्रश्न 38वा. पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखांस काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 विशेष पोलीस महानिरीक्षक, पर्याय क्रमांक 2 पोलीस निरीक्षक, पर्याय क्रमांक 3 अप्पर पोलीस महानिरीक्षक आणि पर्याय क्रमांक 4 पोलीस आयुक्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशेष पोलीस महानिरीक्षक. पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखांस विशेष पोलीस महानिरीक्षक असे म्हणतात. प्रश्न 39वा. या लोकसेवकाने इन्कम टॅक्स भरला होता, परंतु त्याबाबत उत्पन्नाचे साधन नाही, तर पर्याय क्रमांक 1 बाळगलेली मिळकत असंपदा होऊ शकत नाही, पर्याय क्रमांक 2 ने गुन्हा केलेला नाही, पर्याय क्रमांक 3 बाळगलेली मिळकत असंपदा होऊ शकते आणि पर्याय क्रमांक 4 सांगता येणार नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळगलेली मिळकत असंपदा होऊ शकते. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की लोकसेवक म्हणजे एखादा सरकारी नोकरदार आणि त्याने इन्कम टॅक्स भरला आहे, परंतु त्याकडे उत्पन्नाचं साधन नाही, तर त्यानं कमवलेली संपत्ती ही शासन जप्त करू शकतं. मित्रांनो, आपल्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न
सदोष मनुष्यवधाचे भारतीय दंडविधान संहितामधील कलम कोणते? पर्याय क्रमांक 1 कलम 301, पर्याय क्रमांक 2 कलम 302, पर्याय क्रमांक 3 कलम 304 अ आणि पर्याय क्रमांक 4 304. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चुकलं तर चुकू द्या, त्याचं उत्तर मी बरोबर सांगतो. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ येतील. धन्यवाद.